subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम अज़ीज़ तलबा तालिबा सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी रायटिंग स्किल, मराठी उपयोजित लेखन, निबंध लेखन, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार याबाबत निबंध आपण लिहून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 10 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ असे होते. लहानपणापासूनच बाबासाहेब कुशाग्र बुद्धीचे होते. शाळेत असल्यापासूनच ते वर्गात सर्वात हुशार ठरले. सर्वच परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत ते पुढे शिकत गेले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आज प्रत्येक भारतवासी ज्यांना ओळखतो ते एक महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाची कास धरलेल्या बाबासाहेबांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. त्यांनी अर्थशास्त्र विषयात MA व PhD ह्या पदव्या मिळवल्या. वाचनाची विलक्षण आवड असलेल्या बाबासाहेबाकडे प्रचंड ग्रंथसंपदा होती. त्यांच्या वाचनालयात 25,000हून अधिक ग्रंथ होते. ते स्वतः उच्च शिक्षित होते, पण समाजानेही शिक्षित झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालय सुरू केली. परदेशातील उच्च शिक्षणानंतर भारतात परतल्यावर येथील समाजाचे विदारक चित्र पाहून ते अतिशय व्यथित झाले. समाजात जागृती घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. समाजातील अन्याय दूर व्हावा यासाठी त्यांनी मूकनायक नावाने पाक्षिक काढले. शिखा, संघटित व्हा, संघर्ष करा हे ब्रीदवाक्य असलेली बहिष्कृत हितकर्णी ही संस्था स्थापन केली. वाचाल तर वाचाल असा संदेश त्यांनी दिला. आपले अवघे जीवन त्यांनी दलितोद्धारासाठी खर्च केले. दलितांना मिळणारी हीन वागणूक पाहून ते फार दुःखी झाले. महाड येथे चौदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. धर्मातल्या जाचक रूढी परंपरामुळे आपल्या बांधवावर अन्याय होतो असे त्यांच्या निदर्शनास आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व विचार करून धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास करून बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांच्या अनुयायांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनानिमित्त समितीत समावेश झाला. गोर गरीब पलितांच्या डोळ्यातील अमू पुसत त्यांना जगण्याची नवी उमेद देणारा, त्यांच्या अंधाज्या जीवनात तेजस्वी सकावा आणणारा क्रांतिकारी सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रावसाहेबांनी अज्ञान अन्यायाने पीडित समाजाच्या जगण्याच्या वाटेवरचे काटे विचून तिथे सुगंधी फुले पसरवली. मानवाच्या विकासात अज्ञान हा सगळ्यात मोठा अडथळा आहे हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. शिक्षणाचा प्रचार प्रसार करून त्यांनी समाजाला ताठमानेने जगण्याची प्रेरणा दिली. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज.